अंजली सकाळपासून घरातली सगळी कामं आवरत होती, कारण आज तिला तिच्या माहेरी जायचं होतं. आणि ती माहेरी गेल्यानंतर तिच्या गैरहजेरीमध्ये घरातल्या लोकांना जास्त त्रास व्हायला नको, कारण यावेळी ती 4 ते 5 दिवसांसाठी राहायला जाणार होती. त्यामुळे खूप आनंदाने ती घरातलं सगळं काम करत होती. तिचं माहेर आणि सासर एकाच शहरात होतं, त्यामुळे तिला माहेरी जास्त राहू दिलं जात नव्हतं. ती जेव्हा पण माहेरी जात असे तेव्हा तिला म्हटलं जात असे, जवळच माहेर आहे, रात्री थांबण्याची काय गरज आहे, परत कधीतरी जाऊ शकतेस, दिवसातले 2-3 तास थांबून येत जा. लग्न झाल्यापासून अंजली एकही रात्र तिच्या माहेरी राहिली नव्हती. प्रत्येक वेळी माहेरी जाताना ती असाच विचार करून जात होती की यावेळी तरी तिला माहेरी राहायला मिळेल, म्हणून ती सगळी व्यवस्था करून जात होती. तरी सुद्धा प्रत्येक वेळी काही ना काही होत होतं, त्यामुळे तिचा मूड खराब व्हायचा. देवाच्या कृपेने यावेळी तिच्या सासूबाई पण व्यवस्थित होत्या. पण म्हणतात ना, प्रत्येक घरात एखादी तरी अशी व्यक्ती असते जिच्यामुळे घरामध्ये नेहमी अडचणी येत असतात. अंजलीच्या घरामध्ये तिच्या जाऊबाई या सगळ्या गोष्टीला जबाबदार होत्या. अंजली जेव्हा पण माहेरी जात असे तेव्हा तिच्या जाऊबाई काही ना काही नाटक करून अंजलीला परत बोलावून घेत असत. अंजलीच्या जाऊबाईंचे माहेर खूप दूर होतं, त्यामुळे ती जेव्हा पण माहेरी जात असे 1 महिन्याच्या अगोदर ती कधीच परत येत नव्हती. पण जेव्हा अंजलीला जायचं असतं तेव्हा घरातले सगळे लोक बोलायचे, तुला थांबायची काय गरज आहे, जेव्हा तुला हवं आहे तेव्हा तू जाऊ शकतेस. आज सकाळी पण ती माहेरी जाण्यासाठी तयार होत होती, तेव्हा तिची जाऊबाई येऊन म्हणू लागली, परत कधी येणार आहेस? तेव्हा अंजली थोडं घाबरूनच म्हणाली, ताई, 1 आठवड्यासाठी मी जाणार आहे. अगं 1 आठवडा? थोडं जास्त होत नाही का? नेहाची परीक्षा चालू आहे, तू जर जास्त दिवस माहेरी राहिलीस तर सगळी कामं मी एकटी कशी करू? घरातलं काम करू का नेहाच्या परीक्षेची तयारी करून घेऊ? हे बघ, यावेळी 2 ते 3 दिवस राहून परत ये, नंतर कधीतरी जाऊ शकतेस, तुझं माहेर कुठे लांब आहे. जाऊबाई ठसक्याने बोलून निघून गेल्या. अंजलीचा चेहरा मात्र पडला होता. ती मनातल्या मनात विचार करू लागली, नंतर कधीतरी तर येतच नाही. ती उदास होऊन तिच्या सासूबाईंकडे पाहू लागली. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, तुला जायचं असेल तर जा आणि तुझं मन होईल तेव्हा परत ये. कारण तिच्या सासूबाईंना माहीत होतं की अंजली परत येणार. तिचा स्वभावच होता, तिला दुसऱ्यांचा त्रास बघवत नसे आणि ती तिच्या स्वभावाविरुद्ध कधीच काम करणार नाही. आणि तिचा नवरा पण कुठे तिची साथ देणार आहे. त्यामुळे ती ठामपणे कोणाला म्हणू शकत नव्हती की मी एवढ्या दिवस माहेरी जाणार आहे. त्या स्त्रिया खूप भाग्यशाली असतात ज्यांचे नवरे त्यांच्या बाजूने बोलतात. पण अंजलीचा नवरा तर तिच्या प्रत्येक गोष्टीत चुका काढत होता. असो, कसं तरी करून अंजली माहेरी आली. माहेरी आली तेव्हा घरातले सगळे लोक खूप खुश झाले. तिच्या भाचीने तर पटकन विचारलं, आत्या, यावेळी तरी 1 आठवडा थांबणार ना? अंजली हसून हो म्हणाली. पण तिच्या मनामध्ये विचार चालू झाले की आता या लहान मुलीला काय सांगू. जेवढे दिवस राहायला मिळतंय तेवढे दिवस आरामात राहते, असा विचार करून तिने मनात येणारे सगळे वाईट विचार झटकून टाकले. माहेर म्हणजे मजा, शांती आणि स्वतंत्र. 2 दिवस बहीण आणि भाचीबरोबर शॉपिंग केली. आईच्या हातचे स्वादिष्ट व्यंजन, तर कधी वहिनीबरोबर खूप साऱ्या गप्पा. दादा आणि बाबा आल्यावर रात्री जेवण करताना खूप वेळपर्यंत बोलणं होत होतं. या दरम्यान तिला तिच्या नवऱ्याचा फोन उचलायलाही वेळ मिळत नव्हता. त्यामुळे तिला टेन्शन येत होतं की आता ते बोलणार की तुला तर फोन उचलायला सुद्धा वेळ मिळत नाही. दिवस भुरकन उडून गेले. आज 3रा दिवस होता. अंजली सकाळपासून टेन्शनमध्ये होती की अजून राहू की नको. जर ती गेली नाही तर विनाकारण घरामध्ये टेन्शनचं वातावरण राहील. जाऊबाई तोंड फुगवून बसतील.
असा विचार करून अंजलीने तिच्या नवऱ्याला समीरला फोन करून विचारलं. तेव्हा समीर पटकन म्हणाला, 2 दिवस झाले जाऊन, तरीही तुझं मन भरलं नाही का? आता बस झालं, परत निघून ये. वहिनींना पण इथं तुझी गरज आहे. नवऱ्याचं बोलणं ऐकून अंजली शून्य झाली होती. ती विचार करू लागली, समीर तिचा नवरा आहे, तरी पण कधीच त्याला बायकोच्या मनातलं समजलं नाही आणि नाही कधी त्याला तिच्या वेदना समजल्या. माहेरच्या प्रती अंजलीची असलेली ओढ नेहमीच तो चुकीच्या नजरेने बघत होता. अंजलीला माहीत होतं की समीर कधीच तिची साथ देणार नाही. कदाचित म्हणूनच ती परत जाण्यासाठी विवश झाली होती. ती उदास होऊन विचार करू लागली, असं का होतं की नवरा साथ देत नाही? जर नवऱ्याने तिची साथ दिली असती तर ती स्वतःच्या मर्जीने आपल्या वडिलांच्या घरी 1 आठवडा राहू शकली नसती का? ती जेव्हा पण समीरला फोन करत होती तेव्हा तो तिच्या माहेरची टिंगल उडवत होता की तुला तिथे रोज काय 56 भोग खायला मिळतात का, जे तुला परत येऊ वाटत नाही? तुझ्या वडिलांच्या घरी तुला कोणतं सुख मिळत नाही आणि नाही कोणत्या सुविधा, तरीही माहीत नाही का तुला तिथेच राहायचं असतं? आता अंजली त्याला कसं समजावून सांगणार? आपलं घर हे आपलं असतं आणि पिंजरा पिंजराच असतो, मग तो कितीही किमती धातूचा असू द्या. आपल्या आई वडिलांचं मातीचं घर असलं तरी ते प्रत्येक मुलीसाठी प्रिय असतं. या विचारात असलेली अंजली आंघोळ करून कपडे सुकवण्यासाठी टेरेसवर गेली. तेव्हा आपल्या लहानपणीच्या मैत्रिणीला रेखाला पाहिलं. ती पण माहेरी आली होती. दोघीही मैत्रिणी एकमेकींना पाहून खूपच आनंदित झाल्या. टेरेसवरच दोघींनी एकमेकींना हात हलवून अभिवादन केलं आणि मग ती पळत खाली आली. तोपर्यंत अंजलीने तिच्या घराचा दरवाजा उघडला. आतमध्ये येताच दोघी पण आनंदाने गळ्यात पडून भेटू लागल्या आणि मग त्या सुखदुःखाच्या चर्चा चालू झाल्या. तुला माझी आठवण येते की नाही? एक फोन सुद्धा करत नाहीस? अशा अनेक चर्चा रंगल्या. बोलता बोलता अंजली म्हणाली, तिला आजच परत जायचं आहे. संध्याकाळी ऑफिसमधून येताना समीर तिला घ्यायला येणार आहेत. तेव्हा रेखा रागाने म्हणाली, काय तू पण? आपण 4 वर्षानंतर भेटत आहोत आणि तू आजच निघून जाणार? मला तर सारखं माहेरी यायला मिळत नाही आणि जेव्हा मी माहेरी येते तेव्हा तू तुझ्या सासरी असते. यावेळी योगायोगाने आपण भेटलो आहोत तर तू पळून चालली. रेखा थोडं रागानेच म्हणाली. तेव्हा अंजली म्हणाली, तुला काय सांगू, माझं माहेर जवळच असल्यामुळे माहेरी राहणं माझ्या नशिबातच नाही. अंजली उदास होऊन म्हणाली. रेखा म्हणाली, तुझं माहेर जवळच आहे म्हणून तू येऊ शकत नाहीस आणि मी एवढ्या दूर राहते. रिझर्वेशन करा, मुलांच्या बरोबर एकटी जाऊ नकोस. कधी कुणाला सुट्टी मिळत नाही तर कधी एखादा जवळचा पाहुणा येतो. अशा वेळी घरच्या सुनेला आपले स्वतःचे कार्यक्रम रद्द करावे लागतात. ही माझ्या सासरची रीत आहे. तेव्हा अंजली म्हणाली, हे फक्त तुझ्या सासरी नाही, माझ्या पण सासरी असंच आहे. तेव्हा रेखा हसून म्हणाली, तुला सुनीता आठवते का ग? ती सगळ्यात बारीक आणि सगळ्यात शेवटच्या बाकावर बसायची वर्गात. प्रत्येक गोष्टीसाठी घाबरणारी. सरांसमोर तर ती बोलूही शकत नव्हती. ती मला काल बाजारात भेटली होती. किती बदलली आहे ती, एकदम वाघीण झाली आहे. जीन्स टॉप, स्टेप कट, खूप स्मार्ट दिसत होती. आणि एक आपण आहोत, काकूबाई झालो आहोत. सासरी हे घालू नको, ते घालू नको, सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात आपण आपल्या आनंदाचा बळी दिला आहे. मला पाहून म्हणाली, रेखा कशी आहेस तू? ती मला बघून हसत म्हणाली, ती स्मार्ट रेखा कुठे आहे? आणि हे काय, तू काकूबाई सारखी दिसतेस, तू तीच रेखा आहेस ना? रेखा दुःखी होऊन अंजलीला सांगत होती. अंजली अजूनच उत्सुकतेने म्हणाली, अच्छा, अजून काय म्हणाली? तिने मला विचारलं, माहेरी कधी येतेस? मी सांगितलं की मी खूपच कमी येते. तेव्हा ती म्हणाली, मी तर बिनधास्त राहते माहेरी, कोणाचीही पर्वा न करता. ज्याला जे बोलायचं आहे ते बोलू दे, मला जे आवडतं मी तेच करते.
हे घालू नका, ते करू नका, इथे जाऊ नका, तिथे जाऊ नका, हसू नका, बोलू नका. आपण काय कठपुतली आहोत का? सगळं त्यांच्या हिशोबानुसार करत राहायचं. तेव्हा मी तिला म्हणाले, सुनीता, तुला भीती वाटत नाही का? लोक काय म्हणतील? लोकांची काळजी कोण करतं? सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही आपण. आणि राहिली गोष्ट नवऱ्याची, जर नवऱ्याला आपल्या मनातलं समजत असेल तर ठीक आहे, नाहीतर त्याच्याकडून पण जास्त अपेक्षा करू नका. नवऱ्याला नेहमी हेच हवं असतं की बायकोला दाबून ठेवायचं आणि फुल टाइम नोकराणी असल्यासारखं ट्रीट करायचं. माझ्या पण घरातले मला तेच करत होते. पण ज्या दिवशी मला वाटलं आता खूप व्हायला लागलं आहे, तेव्हा मी पण विद्रोह केला. स्वतःला तोपर्यंतच दाबून घ्यायचं जोपर्यंत तुमचा दम घुटणार नाही. जर श्वासच राहिला नाही तर आयुष्यच संपून जाईल. म्हणून पहिल्यांदा स्वतःला महत्त्व द्या. खरं सांगू अंजली, मला पण सुनीताचं बोलणं योग्य वाटलं. आपण पण स्वतःला विसरून गेलो आहोत. आपल्याला पण या सगळ्या बंधनातून बाहेर पडायला हवं. अंजली लक्ष देऊन रेखाच्या तोंडून सुनीताचं बोलणं ऐकत होती. तिला पण आश्चर्य वाटत होतं की सुनीता एवढी शांत राहणारी मुलगी एवढी धाडशी कशी झाली. अंजलीला पण वाटू लागलं, मी तर वेडीच आहे, कधी स्वतःच्या खुशीला महत्त्व दिलं नाही. मनामध्ये विचाराचं वादळ उठलं होतं. तेव्हा रेखा म्हणाली, काय विचार करतेस? आज परत सासरी जाणार की नवऱ्याला न्यायला येऊ नको म्हणून सांगणार? बघते. असं म्हणून अंजली परत विचारात पडली की आता काय करू. तेव्हा रेखा म्हणाली, ठीक आहे, मी येते परत. असं म्हणून रेखा निघून गेली. पण अंजली एका नव्या विचार मंथनात अडकली. दिवसभर अंजली रूममध्ये झोपून होती. आता संध्याकाळ झाली होती. नवरा यायची वेळ झाली होती. आई किचनमध्ये भजी बनवण्याची तयारी करत होती आणि तिची भाची तिला चिटकून झोपली होती. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली. कदाचित नवराच असेल, जो ऑफिसवरून सरळ तिला घ्यायला आला होता. पण तिच्या मनात निर्माण झालेला गोंधळ आता वादळ बनलं होतं. मनातलं दुःख आता तोंडाशी आलं होतं. ते कधीही फुटू शकत होतं, पण धाडस करू शकत नव्हती. गेल्या 2 वर्षांपासून जे करत आली होती त्यामुळे एवढ्यात स्वतःला कसं बदलू. अंजली रूममध्ये बसून स्वतःबरोबरच भांडत होती की ती काय होती आणि आता काय झाली आहे. आणि आता समीर पण आला आहे. कदाचित मी त्याला अगोदरच फोन करून येऊ नको म्हणून सांगितलं असतं. पण आता काय करू? जर मी नाही म्हणाले तर तो नाराज होईल आणि विचार करू लागेल की माहेरी माझे कुणीतरी कान भरले आहेत. आणि माहित नाही का, त्यांना माझं माहेर खूप खटकत होतं. जर त्यांच्या डोक्यात ही गोष्ट आली तर ते अजूनच विरोधी होतील. माहित नाही अंजली काय काय विचार करत होती की तेवढ्यात तिची भाची येऊन म्हणाली, आत्या, मामा आले आहेत. अंजली म्हणाली, हो आले बाळा, तू चल. असं म्हणून रिकामं डोकं घेऊन अंजली जशी होती तशी हॉलमध्ये आली आणि समीरला पाहून शांत झाली. समीर पाणी पीत होता. अंजलीला पाहून त्याला खूप राग आला. हे काय अंजली, तू अजून तयार झाली नाहीस? तुला यायचं नाही का? हो, नाही यायचं. तब्येत बरोबर नाही वाटतं. घरी गेल्यावर तुझी तब्येत चांगली होईल. तुला काय तिथं तुरुंगात राहायचं आहे का? तिथं तुझी तब्येत व्यवस्थित होणार नाही. तेव्हा अंजली म्हणाली, तुरुंगापेक्षा थोडंच कमी आहे. काम करायचं पण मन होणार नाही, तरी पण करावं लागेल. आणि माझी अवस्था पण अशी नाही. तुम्हाला तर काही कळतच नाही. जाऊ द्या, मी आज येणार नाही. तेव्हा समीर म्हणाला, हे बघ अंजली, व्यवस्थित विचार कर. आज जर तू आली नाहीस तर मी तुला घ्यायला येणार नाही. तुला स्वतःला यावं लागेल. अंजलीची आई भजीची प्लेट घेऊन दरवाजामध्ये उभी होती. समीरचा आवाज ऐकून त्या विचार करू लागल्या, हे काय, अंजली काय बोलते आहे? मुलीचे आईवडील नेहमी आपल्या मुलीकडून हीच अपेक्षा करतात की ती आपल्या आनंदावर पाणी सोडून नेहमी तिच्या आईवडिलांच्या आत्मसन्मानासाठी स्वतः सहन करेल. संस्काराचे धडे देऊन स्वतः आईवडील
आपल्या मुलींना कमजोर बनवतात. त्यामुळे त्या स्वतःच्या हक्कासाठी सुद्धा बोलू शकत नाहीत. म्हणतात ना, जास्त बोलले तर आगाऊ आहे आणि कमी बोलले तर संस्कारी आहे. तेव्हा तिची आई आतमध्ये आली आणि अंजलीला म्हणाली, तू हे काय बोलते आहेस बाळा? जावई बापू तुला घ्यायला आले आहेत आणि तुला जायचं नाही? ते बरोबरच बोलत आहेत. तुला जायचं नव्हतं तर तू अगोदरच सांगायचं होतं. समीरला आपल्या सासूबाईंचं बोलणं ऐकून वाटू लागलं की तो चुकीचा नाही. अंजली तिच्या आईकडे पाहून म्हणाली, तुला आवडत नसेल तर ठीक आहे, मी निघून जाते. पण हो, माझा आत्मा इथेच राहील. फक्त शरीर निघून जाईल आणि परत हे शरीर तुझा उंबरठा कधीच ओलांडणार नाही. समीर चकित होऊन अंजलीकडे पाहून विचार करत होता की हिला झालं तरी काय आहे. तो मनातल्या मनात विचार करत राहिला. अंजली पटकन रूममध्ये गेली आणि बॅगेमध्ये आपलं सामान ठेवू लागली. आईला न भेटता, कुणाचा निरोप न घेता, कोणाकडेही न बघता उदास होऊन समीर जवळ येऊन उभी राहिली. समीरने आपले हात जोडून सर्वांचा निरोप घेतला. आई स्तब्ध उभी राहून अंजलीकडे पाहू लागली. रस्त्यात अंजली समीर बरोबर काहीच बोलली नाही. घरी आली ती रात्रभर रडत होती. दुसऱ्या दिवशी कठपुतलीप्रमाणे काम करत होती. सगळे लोक आनंदी होते, फक्त तिला सोडून. अंजली मात्र अपमान आणि उपेक्षा या दुष्ट चक्रात झुरू लागली. 2च दिवस झाले होते किचनमध्ये काम करता करता. चुकून अंजलीचं बोट चाकूने कापलं, पण कुणीही सहानुभूती दाखवली नाही. उलट सगळे तिलाच दोष देऊ लागले की तुझं लक्ष कुठे असतं. अंजलीला वाटू लागलं की वास्तवात कोणालाच तिची पर्वा नाही. एक दिवस तिने स्वतःला आरशामध्ये पाहिलं आणि विचार करू लागली की ती या घरामध्ये एक आदरणीय सून आहे. नवऱ्याच्या मनावर माझा अधिकार आहे का? मी एक चांगली बायको आहे का? कदाचित नाही. आणि त्या दिवशी माहेरी आईचं बोलणं ऐकल्यानंतर आता माहेरची लाडली पण राहिली नाही. घरी आई वडील, सासू सासरे, नवऱ्याच्या मनाची राणी, अजून कोणाच्याही नजरेत आता ती योग्य नव्हती. त्या दिवशी तिने ठरवलं की आता ती कठपुतली बनून राहणार नाही. तिच्या बोटातून टपकत असलेलं रक्त पाहून पण कोणाला तिच्यावर दया आणि सहानुभूती आली नाही. मग प्रेम तर खूप दूर राहिलं. तिने स्वतःवर प्रेम करायचं ठरवलं आणि मनातल्या मनात विचार करू लागली, आता मी स्वतःवर प्रेम करणार, स्वतःसाठी जगणार. त्या रात्री ती जेवण बनवण्यासाठी रूममधून बाहेर आली नाही. चादर तोंडावर घेऊन तशीच झोपून राहिली. तिच्या या व्यवहारावर सगळ्यात पहिल्या तिच्या जाऊबाईंनी प्रतिक्रिया दिली. तिचं भांडी आपटणं, बडबड करून जेवण बनवणं या जुन्या सवयीला सुरुवात झाली. पण आज अंजली बिनधास्त होती. आज तिच्या मनामध्ये थोडी शांती होती. थोड्याच वेळात तिच्या सासूबाई तिच्या रूममध्ये आल्या आणि म्हणाल्या, काय झालं सुनबाई, तू थोडी टेन्शनमध्ये वाटते आहेस? तुझी तब्येत तर बरोबर आहे ना? अंजलीने फक्त 2 शब्दात उत्तर दिलं, नाही, काम करायचं मन नाही, बोटाला कापल्यामुळे दुखत आहे. मी पण माणूस आहे, मला पण वेदना होतात. सासूबाईंना समजलं होतं की आज अंजलीचं डोकं ठिकाण्यावर नाही. आता काही बोललं तर उगाचच घरामध्ये तमाशा होईल. उद्या सकाळी तिच्याबरोबर बोलता येईल. रात्र निघून गेली. समीरने रात्री एकदा सुद्धा अंजलीला विचारलं नाही की तुझं बोट कसं आहे. सासूबाईंना वाटलं अंजली नेहमीप्रमाणे सकाळी व्यवस्थित होईल. अंजली तयार होऊन बाहेर आली आणि म्हणाली, आई, मी संध्याकाळी परत येईन. पण अंजली, तू कुठे जाते आहेस? एक काम आहे म्हणून जाते आहे, असं म्हणून ती निघून गेली. अंजलीचा व्यवहार पाहून घरातले सगळे आश्चर्यचकित होते की हिला झालं तरी काय आहे. समीर पण एवढं समजू शकला नाही. पण तिच्या सासूबाईंना तिच्या मनाची स्थिती समजली होती. संध्याकाळी अंजली उशिरा घरी आली. ती कोणाबरोबरच काही बोलली नाही. तिची जाऊबाई बोलणार तेवढ्याच सासूबाईने इशारा करून तिला बोलू नको म्हणून सांगितलं. त्या रात्री समीर तिला पहिल्यांदा म्हणाला, जेवण केलं? तेव्हा अंजली म्हणाली,
मी जेवण करून आली आहे. एवढं म्हणून ती दुसरीकडे तोंड करून झोपून गेली. दुसऱ्या दिवशी पण अंजली 9 वाजता घरातून तयार होऊन निघालीच होती की तेवढ्यात जाऊबाई पाठवून म्हणाली, कुठे निघाली आहेस? नाश्त्याच्या तयारीला लाग. मुलांना स्कूलसाठी उशीर होत आहे. अंजलीने पाठीमागे वळून पाहिलं आणि म्हणाली, मग मी काय करू? तुमची मुलं आहेत, तुम्ही बनवा नाश्ता. मी तुमची नोकराणी थोडीच आहे. तिची जाऊबाई स्तब्ध होऊन तिला पाहून विचार करू लागली. या गाईला मी 2 वर्षांपासून माझ्या इशाऱ्यावर नाचवलं. आज त्या गाईमध्ये तिला वाघीण दिसत होती. समीर तयार होऊन निघाला तोपर्यंत अंजली निघून गेली होती. समीर चकित होऊन आईला म्हणाला, अंजलीला काय झालं आहे आई? मला पण माहित नाही बाळा. तुम्हा दोघांचं भांडण झालं होतं का? समीर म्हणाला, नाही आई, पण त्या दिवशी तिला तिच्या माहेरहून लवकर परत यायचं नव्हतं. पण तिच्या आईने जबरदस्तीने तिला माझ्याबरोबर पाठवलं होतं. माहित नाही तिला असं वागून काय आनंद भेटतो. खूपच उद्धट वागू लागली आहे. हिचं काही ना काही करावं लागेल. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, काय करणार आहेस बाळा? मला एवढंच माहिती आहे, अंजली खूपच टेन्शनमध्ये आहे. तू तिचा नवरा आहेस. जर तुला समजलं नाही तर दुसरं कोणाला कसं समजणार? तू कधी तिच्याबरोबर प्रेमाने बोलला आहेस का? ही तुमच्या दोघांमधली गोष्ट आहे, पण मला आज बोलावं लागत आहे. जर तुझा मोठा भाऊ आणि तुझे बाबा माझ्याबरोबर आणि तुझ्या वहिनीबरोबर जर असे वागले असते तर आम्हा दोघींचं पण आयुष्य सोपं झालं असतं का? मुलगी नवऱ्याच्या भरोशावर सासरी येते आणि त्याच्याच प्रेमाच्या विश्वासावर आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थितीला हसत हसत तोंड देते. समीर आपल्या आईचं बोलणं ऐकून गुपचूप घरातून बाहेर निघाला. आज त्याला पहिल्यांदा ते सगळं आठवू लागलं. जेव्हा अंजली माहेरी जाण्यासाठी त्याला विचारत होती तेव्हा तो नेहमी तिला ओरडत होता, काय प्रत्येक वेळी माहेरी जायचं असतं तुला? जायचं असेल तर निघून जा, पण परत कधी येऊ नकोस. तो कधीच तिला बाहेर फिरायला घेऊन गेला नाही आणि नाही कधी तिच्या आवडीच्या वस्तू तिला आणून दिल्या. दिवसभर काम करून थकून जात होती तेव्हा तो म्हणत असे, तू कामच किती करतेस जी एवढी थकून जाते? तेव्हा अंजली गप्प राहायची आणि तो तिची संमती मानायचा. कधी तिच्या मनाबद्दल विचारच केला नाही, फक्त तिच्याकडून कर्तव्य पूर्ण करून घेतले. समीर विचारांच्या सागरात बुडून गेला होता. तो स्वतःला दोषी ठरवत होता. त्याने पटकन अंजलीला फोन करायला सुरुवात केली. अंजलीचा फोन बंद होता. तो तिची वाट पाहू लागला. संध्याकाळी जेव्हा अंजली घरी आली तेव्हा समीर तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला, पण अंजली त्याच्याबरोबर न बोलता झोपी गेली. दुसऱ्या दिवशी अंजली सकाळी परत जाऊ लागली. गेटमधून बाहेर येताच तिने पाहिलं तर समीर कार घेऊन उभा होता. त्याने अंजलीला गाडीत बसायला सांगितलं, पण अंजली गाडीत बसली नाही आणि पुढे चालू लागली. तेव्हा समीरने तिचा हात पकडला आणि म्हणाला, गाडीमध्ये बस, आपण कुठेतरी जाऊया. तेव्हा अंजली आश्चर्यचकित होऊन समीरकडे पाहू लागली. पण ती तरी काय करणार? सगळे लोक बघत होते, त्यामुळे ती गाडीमध्ये बसली. दोघं पण एका जवळच्याच रेस्टॉरंटमध्ये गेले. तिथे गेल्यानंतर दोघेही नॉर्मल झाले. तेव्हा समीर म्हणाला, अंजली, काय झालं आहे? तू टेन्शनमध्ये दिसतेस. 2-3 दिवसांपासून तू कुठे जाते आहेस? काल मी तुला खूप शोधलं. तू तुझ्या माहेरी गेली नव्हतीस ना तुझ्या मित्रांकडे. तू जातेस तरी कुठे? तेव्हा अंजली म्हणाली, अच्छा, म्हणजे तुला हे माहीत करून घ्यायचं होतं की मी कुठे जाते? नाहीतरी तुला काय फरक पडतो? फरक पडतो तो फक्त या गोष्टींसाठी की आता मी सगळ्यांच्या सेवेसाठी हजर नसणार. कदाचित हेच कारण असेल की तू माझ्याशी बोलत आहेस, नाहीतर तुला कुठे माझी काळजी आहे? तेव्हा समीर म्हणाला, असं काही नाही अंजली, मी खूप कामात होतो. या कामाच्या गडबडीत मी एक गोष्ट विसरून गेलो होतो की तू माझी बायको आहेस. हे ऐकून अंजली थोडंसं उपहासाने हसून म्हणाली, तुम्ही खोटं बोलत आहात. तुम्ही हे सुद्धा विसरला होता की मी एक माणूस आहे. बायको असणं तर खूप दूरची गोष्ट आहे.
मी मान्य करतो, चूक माझी आहे. मी तुला कधीच किंमत दिली नाही. आणि जेव्हा एक नवरा बायकोला किंमत देत नाही, याचा अर्थ त्याच्या बायकोला दुसरं कोणीही किंमत देत नाही. ही समाजाची विडंबना आहे. समीरने अंजलीचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाला, अंजली, मी चुकलो. मला माफ कर प्लीज. आपण जर या सगळ्या गोष्टींचा हिशोब करायला बसलो तर आपल्या जीवनातले काही महत्वाचे क्षण या जुन्या कडवटपणाचा हिशोब करण्यातच निघून जातील. म्हणून शक्य असेल तर माझ्या सगळ्या चुकांना माफ कर प्लीज. अजिबात नाही, असं म्हणून अंजलीने त्याचा हात झटकला. जर मी परत पहिल्याप्रमाणे झाली तर मी घेतलेल्या संकल्पाचा काय अर्थ राहील? तुम्हाला माहीत करून घ्यायचं आहे ना की मी कुठे जाते? तर ऐका, मी कोचिंग क्लासला जाते. मला स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत. मी आता जॉब करणार आणि मी स्वतःच्या पायावर उभी राहणार. तेव्हा समीर म्हणाला, तू शांत हो. मला माहीत आहे तू कुठे चुकीच्या ठिकाणी जात नाहीस. फक्त काळजी वाटत होती की तू कुठे आहेस, मित्रांच्या घरी का तुझ्या माहेरी. तेव्हा अंजली म्हणाली, माझं माहेरी जाणं तर तुम्हाला आवडत नाही ना? प्रत्येक वेळी माझ्या माहेरच्या लोकांना वाईट बोलत असतात. प्रत्येक वेळी मला ऐकवणार की तुला माहेरी जायला का आवडतं? खरं सांगा, लग्नानंतर किती वेळा मी माझ्या माहेरी गेले? मी स्वतः जात नाही, विचार करते, आज हे महत्वाचं काम आहे, उद्या ते महत्वाचं काम आहे. पण कधीच कोणाला माझ्या भावना दिसल्या नाही. माझं मन दिसत नाही. मी किती माझ्या आई वडिलांना भेटण्यासाठी धडपडत असते. पण आता आईला पण भीती वाटते की तुम्ही नाराज व्हाल. म्हणूनच त्या दिवशी ती म्हणाली, तू तुझ्या घरी निघून जा. आता तुम्हीच सांगा, माझ्या आयुष्यात काय राहिलं आहे? ना ते घर माझं आहे, ना हे घर माझं आहे. अंजली, फक्त एकदा मी तुला वचन देतो, तुला जसं हवं आहे मी तसंच करेन. मला माहीत आहे मी चुकीचं आहे, माझी पद्धत चुकीची असू शकते. तेव्हा अंजली म्हणाली, असू शकत नाही, तुमची पद्धत चुकीचीच आहे. जर तुम्ही कधी म्हणाला असता मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही अंजली, मग मी माहेरी राहण्याचा हट्ट केला असता का? तेव्हा समीर म्हणाला, मी असं म्हणू शकत नाही अंजली, कारण ते तुझं घर आहे आणि तुझे आई वडील, दादा वहिनी सगळे तुझी वाट पाहतात. मी एवढा स्वार्थी कसा असू शकतो? अंजली म्हणाली, अच्छा, तुम्ही स्वार्थी होऊ शकत नाही पण कठोर होऊ शकतात. बायकोला ऐकवू शकता, तिचा उपहास करू शकतात, पण प्रेम दाखवू शकत नाही. कारण जर तुम्ही प्रेम दाखवलं तर तुम्ही छोटे व्हाल. तेव्हा समीर म्हणाला, ठीक आहे, आज मी तुला शब्द देतो, तुला जे हवं आहे ते तू कर. जॉब कर, काम करू नकोस. सगळ्यांच्या इशाऱ्यावर नाचणारी कठपुतली बनू नकोस. माझ्या घरची म्हणजे तुझ्या घरची महाराणी बनून सगळं कर, पण माहेरी जाऊ नकोस. समीरचं बोलणं ऐकून अंजली जोरजोरात हसू लागली आणि म्हणाली, अच्छा ठीक आहे, सोडून द्या. आता आपण घरी जाऊन एकत्र चहा पिऊया. तेव्हा समीर म्हणाला, हो जाऊया, पण आपल्या नाही, तुझ्या घरी. तुझ्या आईच्या हातच्या चहामध्ये जी चव आहे ती तुझ्या कुठे आहे? तेव्हा अंजली हसून म्हणाली, आत्ता तर तुम्ही म्हणत होता सगळं कर पण माहेरी जाऊ नकोस. अगं वेडी, मी मस्करी करत होतो. असं म्हणून दोघेही हातात हात घालून एका नव्या प्रवासाकडे निघाले. मित्रांनो, तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.